गाडी कोण बंद पडली अचानक? काय झालं आता इले? पेट्रोल पा बरं तिचं आलं. पेट्रोल आहे का तिच्यात? अरे पेट्रोल तर त्याच्यात 10 लिटर आहे. 10 लिटर टाकून ठेवला आहे. कुठंच तर नाही घुमलो. कसं काय खतम होणार आहे? अरे मग काऊन चालू नाही उरायली? काय झालं आता? अरे त्या पेट्रोलच्या टाकीनं एअर पकडला असं. ते झाकण उघडा आणि त्याच्यात थोडंसं हवा जाऊ दे त्याच्यातली. मग पहा बरं चालू होते काय तर. पाटील पाटील पेट्रोल तर काहीच नाही व्हायच्यात. अरे 10 लिटर पेट्रोल टाकलं होतं मी. कुठं गेला 10 लिटर पाटा? एवढी तर घुमली नाही गाडी. अरे मग काय तुमची गाडी काय 1 लिटरमध्ये 1 किलोमीटरच चालू राहिली काय? असं कोणतं ॲव्हरेज देऊ राहिली? अरे तेच तर राजू विचार पडला मला. हे कसं काय झालं म्हणून. आता काही समजून नाही राहिलं बुवा. घरून जेव्हा तुम्ही निघाले तेव्हा तुम्ही चेक केलं होतं काय? टाकी फुल होती का काय होती तर? अरे मी कधी चेकच नाही करत ना. मी पेट्रोल टाकून देत असतो. मला माहित आहे ना हे किती दिवस जाते म्हणून. मला किती काय घुमलं तर. अरे आज पहिल्यांदाच झालं ना. मला तर वाटू राहिलं जिथं आपण पेलो तिथं त्या दोघांना आपल्या गाडीतलं पेट्रोल काढलं. अरे तात्या कसं काय शक्य आहे ते? होऊच नाही शकत ना. आपल्याला झालेच किती मिनिटं? 2-3 मिनिटात तर आलो. तेवढ्या उशिरात काढू शकते का कोणी? हां 8-9 लिटर पेट्रोल तेवढ्या उशिरात काढू शकते का कोणी? नाही तुमचंही बरोबर आहे म्हणा. अरे मग कोणा काढलं असं हे? गाडी तर मी कोणाला दिली नव्हती. अरे आता कसं करता? आता एखाद्याला बोलावं लागेल पेट्रोल घेऊन. त्याच्याशिवाय काही जमत नाही. काही ढकलत न्यायच्या जोगतीची गाडी काही हे आहे नाही. हलकी थोडी आहे गाडी. मार वजन आहे तिचं. एक काम करा पाटील. सल्ल्या नाही तर शाहरुख फोन करा. त्याले फोन करून म्हणा का बा तुम्ही पेट्रोल घेऊन या. रस्त्यावर जा म्हणा आम्ही. हॅलो पाटील बोला ना. काय म्हणता? अरे इथं म्हटलं तात्यान मी शहरात चाललो होतो ना कामशीर. तर हे म्हटलं गाडी बंद पडली रस्त्यानंच आहे आम्ही. तर येतं का जरासा पेट्रोल घेऊन? या करमकरच्या वावरात आलो होतो बा आम्ही दोघं जण. मी आहे सल्ले आहे. अरे हाव काय? मग आता कोण भेटन आपल्याला? मोहन येईन काय? फोन लावून पाहना त्याले. मोहननं जर पांटेला बंद केला असन तर मग मोहन येऊन जाईन घेऊन. बरं. काय म्हणते शाहरुख? अरे ते तर दोघं जण करमकरच्या वावरात आहे म्हणते सध्या कामाले. त्याचं नाही जमत म्हणते येणं. हे असं आहे. जेव्हा आपण अडचणीत फसतो तेव्हा सगळे कामोकामीच राहते. आणि जेव्हा आपण घरी राहतो तेव्हा सगळेच जण घरी राहते. आता काय कोणाला फोन करता मग आता? मोहनले फोन करून पाहतो ना. अरे तो पांटेला सोडून कुठं जात नाही. आणि तो येणार आहे काय? बरं लावून पाहा तरी एक फोन. कुठं आहे रे मोहन? अरे कुठं राहणार आहे पांटेल्यावर? बोला काय म्हणता? पांटेला बंद करू आला का तू? अरे पांटेला बंद करून देऊ आणि घरी काय खाऊ? आई लावून राहिले तुम्ही. काय मला काय सरकारी नोकरी लागणार आहे काय पांटेला बंद करू मी? अरे तसं नाही ना रे. अरे तू बंद करून कधी कधी घरी आराम करत असतो ना. तसं म्हणून राहिलो मी. नाही आज नाही चाललो. आज गिराईकी चांगली आहे. जेवण करून आलो. काहून कोणतं काम होतं सांगा तर सही. श्याम काका ते हर वेळेस आमच्यावरच नाव घेते. काही कुकडे चोरी गिरी झाली का बस सोन्यांचे त्या. दिले ना तुम्ही पैसे मग वर्गणीचे पूर्ण बरोबर जसे आले तसे. बस मग काय ते द्यायचं कामच आहे तेवढं. 1 रुपया बी जवळ नाही ठेवला. जेवढे आहे तेवढेच दिले. त्याला वाटलं असन का तुम्ही त्याच्यातले पैसे घेता म्हणून तुम्हाला सकाळीच पैसे मागून घेतले त्यानं. अरे आम्ही नाही करत देवाच्या ह्याच्यात तसं. आम्हाला तेवढं समजते ना. अरे आम्ही कोणत्या ह्याच्यात नाही करत. काय सांगू आता तुम्हाला. पण आता ते कसे आहे मोठे पडते तर काय म्हणणार आहे आता त्याले. अरे पेट्रोल खतम झालं गाडीतलं तात्याच्या. तर पेट्रोल घेऊन ये म्हणत होतो तुले पेट्रोल पंपाहून. आणि इकडे पांटेला कोण पाहिजे मग? पांटेला नाही पाहिले पाहिजे का कोणी ना कोणी. आणि तात्याला म्हणा एवढी मोठी बुलेट घेतली तुम्ही एवढ्या रुपयाची तर पेट्रोल टाकायला काय होते म्हणा तुम्हाला? अरे पेट्रोल तर त्याचं गाडी घेतली तेव्हापासून आज खतम झालं म्हणे. म्हणजे कधीच असं राहत नाही म्हणते. मोजकं टाकी फुलच राहते असं काम आहे. 10 लिटर पेट्रोल होतं म्हणते त्याच्यात. अरे 10 लिटर पेट्रोल होतं तर 10 लिटर पेट्रोल कुठे काय झालं मग एवढं मोठं? असे कुठे घुमले तुम्ही? बरं येतं काय? एवढ्या गोष्टी काही करू नको. उन्ही तुबा आहे आम्ही. किती वेळचं इथं झाडही नाही आहे एखादा सावलीसाठी. नाही माझ्या काही जमत नाही. तुम्ही एक काम करा. सल्ल्याला फोन करा नाही तर मग शाहरुखाला फोन करा. अरे केला होता. ते दोघं जण म्हणे वावरात गेलो म्हणे कामाले. एक काम करा आता तुम्ही. सोन्या नाही तर चेताले फोन करा. ते दोघं माझ्या डोळ्यासमोरच आहे. गाडी घेऊनच आहे. ते पटकन तुमचं काम करू शकते. तिथं जाईन ते. थांब फोन करतो मी त्याला. ठीक आहे ठेव मग फोन तू. मोहन आहे पांटेल्यावर. मोहनचं काही जमत नाही. मोहन म्हणे सल्ल्या शाहरुख याला फोन करा. त्याला तर फोन केला आपण. आता ते दोघंच जण खाली आहे म्हणते. सोन्या नाही तर चेत्याले फोन करा म्हणते तुम्ही. पटवा म्हणते बरोबर. ते येते म्हणते. अरे पटवाचं काय त्याले? ते तर येतेच पेट्रोल घेऊन. लावा फोन लावा त्याले. हॅलो कुठं आहे रे? मोहन दादाच्या पांटेल्यापाशी आहे. काय म्हणता? जराशे पेट्रोल घेऊन या बरं रस्त्यानं. इथं तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं. काय बोलू राहिले तुम्ही? काय केव्हा कधी कुठं कसं? काय झालं रे सोने? काय झालं मला तर सांग राजा. अरे तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं म्हणते भर रस्त्यात. अरे अचानक कसं काय खतम झालं? एवढ्या रुपयाची बुलेट आहे आणि त्याच्यात का 20 आणि 30 रुपयाचं पेट्रोल टाकते का ते? खतम झालं. काय झालं रे बा आम्हाला तर सांगा. अरे पेट्रोल खतम झालं म्हणते ना भर रस्त्यात तात्याचं. अच्छा पेट्रोल खतम झालं. मी म्हटलं काय झालं? एवढं काय चिल्लावं लागते?
या लवकर, डबकीत पेट्रोल भरून घेऊन या बरं तुम्ही. रस्त्यानं जाय आम्ही. चल चल चेत्या लवकर. बस थांबा 10-15 मिनिटं थांबा. बाद येऊ राहिलो पेट्रोल घेऊन. चेत्या एक काम कर, गाडी इकडे लावून दे मोहनदाच्या पांटेल्याच्या मागं आणि ऑटोनं चल. लवकर चल जरा. येऊन राहिलो म्हणते, 10-15 मिनिटं थांबा म्हणते. बात येतो म्हणते. पहिलेच लावायला पुरला असता या दोघायले फोन. पटकन आतापर्यंत तर जाणं होत होतं आपलं. पण हे लक्षात नाही येऊ राहिलं का एवढं मोठं पेट्रोल गेलं तर गेलं कुठं, मग गायब कुठं झालं? काय उडालं काय? उन्हीनं उडते बिना हो. अरे तर लगे काय एवढं उडते काय? सावलीत असतं गाडी राहते दिवसभर. अरे गाडीनं जायचं होतं ना रे, ऑटोनं काय चालले तुम्ही? अरे ऊन पाय ना मोहनदा, ऊन किती तपू राहिली. हा काळा नाही पडन का आम्ही? चल जाऊ दे रे रिंक्या. ऑटोनं गेले हे म्हणजे काही ना काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणजे चांगलीच गडबड आहे. कॅन आहे ना रे पेट्रोल न्यासाठी, नाही तर मग आपल्या घराकडून टाक. नाही का रे बा चेत्या? हा मग आमची कॅन पडलेलीच असं. अरे कॅन गिन सगळंच आहे आपल्या गाडीत, इमर्जन्सीसाठी पडलंच राहते कधी काही काम पडलं. पण मला हे नाही लक्षात आलं तुमच्याशी गाडी असून तुम्ही ऑटोनं कसे काय? अरे तू खाली पिलीच होता, तुला काही ट्रीप भेटून नव्हती राहिली आणि आम्ही 5-50 काही कमावून नव्हतो राहिलो, त्याच्यानं दिमाग लावलं. आता ऑटोनं चाललो तर ऑटोचं भाडं घ्यायचं ना आपण ना तात्यापासून. आता त्याला भाडं किती उरायलं? माझ्या 50 रुपये. 50 झाले ना तर तू 100 सांग तात्याले. तात्या म्हणा ना 100 रुपये कसे इच्छा इथं. तर माझ्या भाडं होतं म्हणा, एमर्जन्सी आलो म्हणा मी अर्जंटमध्ये, म्हणून माझ्या भाडं गेलं म्हणा 500 रुपयाचं, म्हणून आता 100 रुपये लागते म्हणा. कसं आहे पेट्रोल मध्ये देऊन राहिलो होतो आम्ही गच्चू, पण पेट्रोलची डबकी कशी 5 लिटरची आहे ते त्याच्यात माहित पडते आणि 1 लिटरची घेतली त्याच्यात माहित पडते ना पेट्रोल किती रुपयाचा काय त्याच्यात कसं जमत नाही ना. आणि पेट्रोल मध्ये काय पाणी मिक्स करता नाही येत. पाणी मिक्स करता आलं असतं तर मग ते एकच नंबर काम जमलं असतं. अच्छा असं आहे मग ते. 50 रुपये आम्हाला वाचते, त्याला भाडे बनून जाते. अशी पिक्चर आहे सगळी ते. कॅनीत देन ना पेट्रोल. सगळं देते. चल ना तू आपल्या ओळखीचे जाय चल. मार गर्दी होती पहिले, नाही आपल्याला देणं नाही सुधरे. कर टंकी फुल, कर टाकी फुल. आता इथं कोणी काय कुत्रं नाही दिसू राहिलं. त्याला वाटलं का पेट्रोल डिझेल मागच होते काय, आणि आता लागीस तर बसा लागू राहिलं आपल्याला गिराईक पात. अरे काही अक्कल नसल्यासारखे करते, काही अफवा पसरून दिली. पेट्रोल डिझेल महाग होते चालली इथं लोक त्या टंक्या फुल करू. त्याच्यात काय झालं? हा काहीच कामाची गोष्ट नाही झाली ना ते. टाइमातला टाइम काढून इथं आले आणि गेला त्याचा टाइम. आता 4 लिटर पेट्रोल द्या बरं. कोणत्या याच्यात देऊ काय? अरे हे तर इलेक्ट्रिकलचा ऑटो आहे, याच्यात कुठे पेट्रोल बसते? अरे याच्यात नाही पाहिजे, डबकी आंध्र त्याच्यात पाहिजे. पहिले विचारून घे रे, फोन पे चालते ना म्हणा इथं. अरे फोन पे चालते ना? हा फोन पे चालते, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळं चालते इथं. द्या स्कॅनर द्या इकडे. हा हे घ्या. तात्याला पाठवून देतो ना डायरेक्ट का 4 लिटरचे पैसे टाका म्हणून, नाही काय? आपण कुठून देऊन, आपल्यापाशी कुठं पैसे आहे? हा हॅलो तात्या, अरे किती वेळ लागते रे अधिक? या ना लवकर. तुम्हाला पहिले ते बारकोड टाकला, ते 4 लिटरचे पैसे पहिले पाठवा. पेट्रोल पंपावर आहे आम्ही, त्याच्यानंतर आणतो पेट्रोल. तुमच्यापाशी पैसे नव्हते काय? पैसे देऊन द्या लागत होते. इथं आल्यावर देत होतो ना मी तुम्हाला पैसे. का भरोसा नाही तुम्हाला मावर? तुम्हाला आहे का आमच्यावर भरोसा? नाही, मला तर कवडीचा भरोसा नाही तुमच्या दोघांवर. मग आम्ही कसा काय ठेवू तुमच्यावर भरोसा? भरोसा तवाच तुटला सकाळी, जेव्हा तुम्ही वर्गणीचे पैसे मागितले सगळेच्या सगळे आणि 1-1 रुपयाचा हिशोब घेतला, तेव्हाच भरोसा तुटला ना. तुम्हीच आमच्यावर भरोसा नाही ठेवत तर आम्ही कसा काय ठेवू तुमच्यावर भरोसा? एवढ्या काही गोष्टी करू नको. पेट्रोल घेऊन इकडे रस्त्यानं. हा रस्त्यानं आहे मी उभं आणि पाठवतो. पेट्रोल पंपाला पैसे टाकतो मी. आले का पैसे? हा आले. चल जाऊ दे रिंक्या गाडी. विकाले नेलं काही आहे ना पेट्रोल? जाऊ दे ना तिकडे. विकायला नेऊ का अधिक काय नेऊ? आपल्याला काय करावं लागते? अरे धन्यवाद आल्याबद्दल. द्या पेट्रोल द्या इकडे. पहिले 100 रुपये भाडं द्या ऑटोचं, त्याच्यानंतर तुमची पेट्रोलची डबकी घेऊन घ्या. 100 रुपये भाडं ऑटोचं. अरे ऑटो थोडी आणायला लावला होता मी तुम्हाला, पेट्रोल आणायला लावलं होतं. हा तुमच्या गाडी नाही आली, काय झालं होतं तुम्हाला? अरे ऊन होय का काय होय एवढ्या उन्हीत येऊ काय? अरे बाई ऑटोनं जायला लागलं, काय करणार आहे? गाडी तर आमची खराब झाली. हो काय गाडी खराब झाली तुमची? दिवसभर घुमू राहिले तेव्हा खराब नाही झाली, आणि मी म्हटलं तुम्हाला पेट्रोल घेऊन या जरासं, तर गाडी खराब झाली तुमची वाली. आणि का रे रिंक्या 100 रुपये भाडं ले काय कुकडे? अरे ते 100 रुपये म्हणाल तुम्ही, तसे तर 500 रुपये पाहिजे होते. 500 रुपयाला भाडं सोडून म्हटलं इकडे आलो मी. एमर्जन्सी आहे म्हणे, तात्याची गाडी खराब झाली म्हणे. हे म्हणे बरं दे पेट्रोलची डबकी दे. तू 100 रुपये देतो तुले. नाही तशी कशी देणार आहे? पहिले 100 रुपये द्या दिले, नंतर पेट्रोलची डबकी देतो. हे घे 100 रुपये घे. दे डबकी दे रे पेट्रोलची. चला येतो म्हटलं तात्या, काम आहे बाकीचे आमच्या मागं. खरंच आहे काय दोघं लायकीचे आणि भरोशाचे? 100 रुपयाले गच्चू देऊन दिला, मला घेणं नाही. गाडी आहे बरं त्याच्यापाशी, गाडीने आणून नाही देऊ शकले असते का ते? हा आहेच किती रस्ता इथून? अर्धा किलोमीटरचा रस्ता नाही, त्यानं भाडं घेऊन घेतलं त्याचा 100 रुपये. बरं जाऊ द्या, पहिले हे गाडीत पेट्रोल टाका आणि चला, उशीर होऊ राहिला आपल्याला. 14 एप्रिलचं नियोजन करावं लागेल आपल्याला. 14 एप्रिलला 14 दिवसच बाकी आहे. कारण ना सरपंचाला सांगून द्याला का? सांगा काय लागते माहीत असेल ना त्याले. ह्या गोष्टी सांगायच्या होय काय? नाही माहित आहे त्याला सगळंच माहित राहायचं. पुढं कॅलेंडर पाठवायचं त्याच्यावाले. बस थांबू इथंच. यायला आमंत्रण द्यायचं आहे ना. का रे कुठं गेलते दोघं जण?
अरे काही नाही, इकडे रस्त्यावर तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं होतं. मग वा गेलो पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेऊन. मिलिंद आप्पा, भीमा आप्पा आणि वामनराव काका, तुमच्या सगळ्याला आमंत्रण आहे. आज दुपारी आपल्या लिंबू शरबतच्या गाडीची ओपनिंग आहे, तर सगळं जण या अशी विनंती करतो तुम्हाला. कुठं आहे तर ओपनिंग कुठं आहे दुकानाची? जिथं सगळ्यात जास्त गर्दी दिसन समजून जा का आपलीच दुकान आहे म्हणून ते. बरं बरं बा, येतो. ठीक संध्याकाळी 7 वाजता. चल सोडून द्या आम्हाला मोहनदाच्या पांटेल्यापाशी. अशी किती मोठी दुकान टाकू राहिले का ओपनिंगले बोलावू राहिले सगळ्याले? जाऊ दे ना, चाललं जा लागन. फुकटाच्या शरबतचं पेन आहे. पहिले बँकेतलं काम निपटून घेऊ, मग हे जे बाकीचे कामं राहते ते नंतर निपटत आहे ते. चला अंदर. कुठं गेले रे बाबा हे? कोणीच तर दिसून नाही राहिलं. झालाय का एकदा जेवायचा टाइम? कोणी आहे नाही इथं सांगाले कुठं गेले काय गेले तर. मॅडम येऊ राहिले इकडे तात्या. सर लंच टाइम झालेला आहे, अर्धा तास टाइम लागेल, तुम्ही बसून जा. काय मॅडम तुम्ही बी, किती मिनिटं लागते? सर अर्धा तास लागते. बरं ठीक आहे बा, बसतो तोपर्यंत. या इकडे बसून राहू थोडंसं आता. अरे आलेच नाही काय सरपंच साहेब आणि पाटील? पेट्रोल खतम झालं होतं त्याचं रस्त्यातच. इथे 1-1.5 घंटा टाइमपास झाला. मग या सोन्यानं चेत्यानं घेऊन दिलं त्याला पेट्रोल. थांबव ना 2 मिनिटं गाडी इथं. कोण गेलं होतं मोहन मग पेट्रोल घेऊन तात्यासाठी? फोन जाईन बाबा, सोन्या आणि चेत्या गेले होते. मला आलता फोन. आता पांटेला सोडून येणार आहे काय? नाही काय? आम्हीच गेलो असतो, पण आम्ही इकडे कामाला गेलतो ना, त्याच्यानं काही जमलं नाही. ते दोघं खाली पिली आहे, ते गेले बा. तर गेले काय ना ते? ऑटोनं गेले, ऑटोनं. ते तिकडे ऑटोनं जाव का अधिक काय ना जाव, ते झाले महत्व होतं ना. ते लटकले होते ना तिथं दोघं जण. उतरा रे, आला मोहन दादा पांटेला आला तुमच्या. येईना काय आणलं रे गाडीत? मोहन हे पाय रे काय होतं? मोहनदा झाडू दे बरं थोडासा. झाडू कायले पाहिजे रे तुला? अरे तू दे ना मोहनदा, 2 मिनिटाचं काय माय दे. दिलीप काका जरा म्हटलं हटून जा साईडले. काय करून करायला तू झाडझूड करून इथं? स्वच्छता अभियान मध्ये लागला काय? अरे बा सोन्या, काय नाटक काय तुमच्यावाले हे? काय झाडझूड करणं चालू आहे? गाडी का आणली? अरे घ्या रे लवकर खाली करा, मला भाडा आहे बरं दुसरं. घ्या पटकन जरा. थांब ना, जरा झाडझूड करू दे, मग सामान उतरवतो, मग चालला जाय. काय करून करायले मोहन लेका त्या पांटेल्यापाशी हे? हा काय तुला माहिती नाही वाटते? अरे मला माहित असतं तर मी त्याला विचारलं असतं काय? अरे काय करू राहिले तुम्ही झाडझूड करून? ते तर सांगा रे बा. तुम्हाला गडबड किती आहे? थांबा ना जराशे, थांबा. सही माहीतच पडते ना आता. धन्यवाद मोहनदा, हे घ्या तुमचा झाडू. सोन्या चल काढ सामान, काढ आपलं. चल हट बाजूला हट, आम्हाला जाऊ दे, येतो आम्ही थोड्या वेळात. चल येतो रे. अरे काय लावून राहिले रे बा इथं? शरबतची दुकान लावून राहिले काय? हा शरबतची दुकान लावून राहिलो इथं. लावा घरी, फक्त कसं इथं गयाडा नका करजा. म्हणजे कसं आहे, जे तुमचा कचरा खाली राहते ते तुम्ही बरोबर व्यवस्थित भरजा आणि तिकडे फेकून द्यायचा. त्याचं टेन्शन नको घेऊ मोहनदा, सगळं तुला इथं नीट नीटकं काम दिसन. बरं पाहतो ना मी आता. जमली का मोहनदा दुकानदारी आपली? वा वा, दुकानदारी काय? तुम्ही तर कोणत्या धंद्यातले काय हो? 100 पैकी 100 काम आहे तुमचं. माया म्हणणं असं पडलं का निंबू शरबत फक्त 5 रुपये विकू राहिले तुम्ही? बाकी इकडे सगळे इकडे 10 रुपये 5 रुपयात काय कमावता रे तुम्ही? लिंब किती महाग आहे आता सध्याच्या घडीला? अरे जनसेवा मोहनदा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. आपल्याला फक्त जनसेवा करायची आहे, आपल्याला पैसे नाही कमवायचे आहे. बस याच्यात काही पैसे उरते काय? चिंधीचा सरप करणं आहे कसा तरी टाइमपास. म्हटलं चला बा, तशी तर काही सेवा होत नाही जनतेची, तर अशी करा. चोरीचे लिंब आणले ते ना, म्हणून होते 5 रुपये किल्लास, काही जनसेवा नाही होय ते. का रे चोरीचे लिंब होय का ते? मला तसंच वाटवायला चोरीचे लिंब होय म्हणून. तुम्हाला काय वाटते? आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला जनसेवा करायची होती म्हणून 5 रुपये चालू आहे आमचंवालं. या करा मग, भाऊनी करा मग आता ना. चला द्या 3 गिलास द्या बरं इकडे. आमनं बरफ तर येऊ दे, बरफ आल्यावर उद्घाटन होईल 7 वाजता, मग चालू आपली दुकानदारी. उद्घाटन झाल्यावर मग का फुकट आहे काय? फक्त दोघाच जणाले उद्घाटन झाल्यावर फुकट आहे, बस. बाकी कोणालाच नाही. आणि ते दोघं आम्ही आहे. अरे किती वेळ झाला आपल्याला इथंच टाइमपास झाला. चला लवकर चला, जरा पटापट घेऊन घ्या काय पाहिजे तर. काय घ्यायचं काय आपल्याला इथं? काय आणलं तुम्ही? चल ना अंदर तर चला, काय घेतो पाहता सही. सर ही रोस्टेड मशीन कितीला आहे? मॅडम हे 12,000 रुपयाला पडते आणि हे सगळ्यात कमी वीज खाते, त्याच्यामुळे महाग आहे. 5 स्टार आहे मॅडम ते. आणि 3 स्टारवाली कितीला आहे? हे 3 स्टारवाली 9,000ला आहे, पण हे थोडीशी वीज जास्त खाते. एक्सक्यूज मी मॅडम, 2 मिनटं. वेलकम सर, काय सेवा करू तुमची? म्हटलं इथं कॅमेरे भेटते ना चांगलेवाले, गावात लावायला पाहिजे एकदम. म्हटलं दूर दूरपर्यंत, म्हणजे 5-6 किलोमीटरपर्यंत कॅच झालं पाहिजे त्याच्यात. सर 5-6 किलोमीटरपर्यंत तर होऊ नाही शकत, पण कसं आहे ते मीटरप्रमाणे राहते. मी दाखवतो तुम्हाला कोणत्या कोणत्या मीटरपर्यंत आणि कोणत्या कोणत्या रेंजच्या ते सगळे तुम्हाला दाखवतो. बरं दाखवा ना. पण सर ते 5-6 किलोमीटरपर्यंत कॅश नाही होऊ शकत, असे कोणते कॅमेरे तर बनले नाही सध्या. बरं जसे असन तसे तर दाखवा.